चला फिल्डिंग लावून घ्या टीम. मी विनंती करेन चिपळूण संघ आपण लगेच चित्रक्षण सजवून घ्या. वेळ खर्च करायचा नाहीये, त्वरा करा. वेळ आपल्याकडे बराचसा कमी आहे, फहद और त्यासाठी सऊद विनंती यहाँ करतोय. पे आए और अपना अपना इनाम लेके जाए। फहद और सऊद प्लीज। मैं यहाँ पे बताता चलो, आज का इस टूर्नामेंट का तीसरा दिन है और आज के तीसरे दिन भी यहाँ पे अच्छे अच्छे मैचेस है और इसकी 101% गारंटी के कल अच्छे से अच्छे और टीमें आएंगे और आपको ऑडियंस को अच्छा मज़ा आएगा मैच देखने के लिए, क्योंकि कल ओपन टूर्नामेंट्स है और अच्छे अच्छे प्लेयर यहाँ आने वाले हैं। तो आपसे रिक्वेस्ट है कि आप इसी तरह आए और हमारे ग्राउंड की, हमारे टूर्नामेंट की शोभा बढ़ाए और साथ साथ यूट्यूब के ऊपर जितने भी ऑडियंस हमारी मैच देख रहे हैं उन सभी का शाइन स्पोर्ट क्लब की तरफ से मैं शुक्रिया अदा करता हूँ। एक बार नाम बनाम मैं ले नहीं सकता, लेकिन जिसका जिसका जिसने जिसने कमेंट्स किया है उसके लिए ये मैसेज है। और आप लोग इस मैच का और आइंदा आने वाले कल के दिन के मैच का भरपूर लुत्फ उठाए, ऐसी शाइन के तरफ से आपको रिक्वेस्ट है। मैच स्टार्ट की जाए प्लीज। चला मॅचला सुरुवात करून घेऊया. आपण पाहतोय एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला चिपळूणकर पाहायला मिळतील, एका बाजूला महाडकर आहेत. हे दोन दिग्गज संघ एका वेळेला खेळपट्टीवरती खेळतील. हे महत्वपूर्ण मॅच शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव या भव्य दिव्य सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. स्वागत आहे सगळ्यांचंच. आपण पाहतोय अगदी प्रत्येक जण या मॅचचा आनंद घेतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सूरज करकरे आणि त्यांच्या साथीला राहुल. जुनेदचा पहिलाच बॉल, सर्वाधिक मोठी विकेट, या मॅचची गोल्डन विकेट आपण पाहतोय. कमी गतीचा बॉल टाकत असताना फसवलंय. सर्वाधिक मोठा धक्का मिस्टर क्लास सूरज करकरे 0 या आकड्यावरती बाद. भारत गोरेगावकर यहाँ गणेश गिरी आपण पाहतोय. गग्गा खेळपट्टीवरती दाखल झालेत. गग्गा यांनी मात्र यंदाच्या हंगामामध्ये दमदार सुरुवात केली आहे. 2025 मध्ये आपण पाहतोय याच वेळेला अगदी 5 बॉलमध्ये 5 सिक्स मारण्याचा पराक्रम यंदाच्या हंगामामध्ये त्या खेळाडूने केला आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. सूरज करकरे बाद झाल्यानंतर खेळावं लागेल, धावा तर बनवावा लागतील, धावांचा वेग पुन्हा वाढवावा लागेल. पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट मिळाली, गोल्डन विकेट, जिकडे जुनेद बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. तिकडे अमन यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट फनलेगच्या दिशेला फिल्डिंग चांगली झाली आहे, क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचा. आज आपण पाहिलं तर चिपळूणकर वेगळ्या स्थितीमध्ये दिसायला लागलेत. पुढचाच बॉल, ओ या वेळेचा फटका पुन्हा फसलाय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आले होते, प्रयत्न खूप सारे केले गेले. बॅटची अगदी हलकीशी कडा घेत असताना क्षेत्ररक्षक तिकडे वेगानं बॉलचा पाठलाग करताना तिथे आपण पाहिले. एक धाव निश्चितपणे मिळेल. एकेरी धावेनं सुरुवात झाली आहे. शांत आणि त्याचवेळी संयमी सुरुवात आता महाडकरांना करावं लागेल, संयम बाळगावा लागेल. कारण की जो ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात देणारा खेळाडू सूरज करकरे बाद झाल्यानंतर मैदानावरती गग्गा आणि राहुल यांना खेळावं लागेल. कमी गतीचा बॉल, फसवा चेंडू आहे. हा ट्रॅप आहे बॉलिंग करत असताना बॉलर जुनेदचा. त्या पहिल्या ट्रॅप मध्ये आपण पाहिलं तर सूरज करकरेला फसवलं होतं, पण त्याच वेळेला आता राहुलला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. हे महत्वाचा. तुमच्याकडे वेग आहे, तुमच्याकडे अचूकता जरूर आहे, त्याच वेळेला व्हेरिएशन इम्पॉर्टंट आहे, ते दाखवले तर जुनेदनं. यावेळेचा बॉल पहा, गोळीच्या वेगानं फेकला. या आधीचे चेंडू अगदी आपण जर पाहिले ना तर कमी वेगाचे, त्याच वेळेला लगेच वेगाचा बॉल टाकला. कळलंच नाहीये बॅटर राहुलला हा बॉल कसा येतोय. महाड तालुक्याचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे आदरानं पाहिलं गेलं तो राहुल मैदानावरती लगातारचे 2 बॉल डॉट खेळताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल, यावेळीचा चेंडू मात्र चांगला खेळला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक तिकडे येताना पाहायला मिळतात. बघता बघता एक धाव मिळतीये आणि 1 पेक्षा जास्त इकडे काही मिळणार नाहीये. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा मार्गस्थ आणि पहिल्या 5 चेंडूमध्ये अद्याप 2च धावा या मात्र धावफळकावरती आलात. चांगली सुरुवात चिपळूणकरांच्या बाजूने झाली आहे. यावेळीचा बॉल कुठे चाललाय, टप्पा पडला, आतमध्ये आलाय, बॉलनं काटाच बदललाय. वा जुनेद,
अप्रतिम चेंडू, याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळतं. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, अगदी ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडल्या, बॉलनं हात बरोबर घेतला, अगदी अव्वल दर्जाची कामगिरी. षटक संपवत असताना फक्त आणि फक्त त्यानं 2च धावा खर्च केला आणि पहिल्याच बॉलवरती सर्वाधिक मोठी विकेट मिळाली. तो स्क्रीनवरती खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, नाव त्याचं जुनैद. त्यानं प्रभावित केलं, चिपळूणकरांना एक मोठा दिलासा. त्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना जिंकण्याचा मोठा विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ जुनैदनं करून दाखवलाय. षटक क्रमांक पहिले संपले, 2च धावा आल्या, 1 विकेट मिळाली मैदानाच्या आतमध्ये चिपळूण टीमला. यावेळेला अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यदा कदाचित एखाद खराब षटक, एखाद चांगली बॅटिंग आणि त्याच वेळेला एक चांगली टोटल, मग चांगली मॅच. प्रेक्षकांना आमच्या काय बघायचं तर चांगले सामने, म्हणूनच का होईना थंडीचं वातावरण तर झालंय, पण प्रत्येक जण अगदी आपण जर पाहिलं तर वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित आहे. प्रत्येकाला मॅच चांगली पाहिजे, प्रत्येकाला स्पर्धेचा अनुभव घ्यायचा आहे, प्रत्येकाला या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. एक दमदार स्पर्धा माणगाव तालुक्यातील आपण पाहतोय. शाहीन क्रिकेट क्लब गोरेगाव हा भव्य क्रिकेटचा सोहळा. षटकातील पहिला बॉल अमन. हो, यावेळेला अमन सुद्धा फसवी गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. आज वेगळ्याच जिद्दीने चिपळूणकर उतरलेत. यदा कदाचित पहिली मॅच सोडली ना तर चिपळूणकरांनी आता बोलबाला करायला सुरू केलाय. पहिल्या मॅच मध्ये थोडी नाराजी व्यक्त केली होती, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आपण आलेली पाहिली, पण त्याच वेळेला जसा पलटवार झाला तिथून मात्र त्यांनी एक वेगळाच फ्लो पकडला. अति वेगाने ते पुढे चाललेत, चांगल्या पद्धतीची बॉलिंग. पुढचा बॉल, हा बॉल चुकीचा, हा बॉल अगदी कमी गतीचा होता, पण त्याच वेळेला तिथे फसले होते बॅटर. बॅकअप मिळेल स्क्वेअर लेगचं, तद्वार मात्र एक धाव मिळाली. दुहेरी धावेसाठी पलटले आणि काय घडतंय शेवटच्या क्षणी तिसऱ्या पंचांची मागणी आपण पाहतोय. चेक केलं जाईल, पाहायचं इकडे पंचांना सुद्धा आमच्या की अगदी बॅट टेकली आहे का, बॉल त्याच वेळेला स्टंप वरती लगावण्यात आलाय का, आणि मग ते टायमिंग प्रॉपर झालंय का, या सगळ्या घडामोडी पाहिजेत. चला फिल्डिंग युनिट मध्ये आपण वेळ खर्च करू नका. 1 मिनिट इजे निर्णय यायचा बाकी आहे, त्या निर्णयाची आपणही वाट पाहणार आहोत. निर्णय आला इकडे, नॉट आउट. बॅटर सुखरूप पोहोचलेत. शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर बॅट टेकण्यात आली. हाच निर्णय मात्र आमच्या पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचला. फलंदाज बचावले गेलेत राहुल मैदानावरती. तिकडे बघता बघता आपण जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण झाल्या आणि त्या 2 धावेच्या साह्यानं बऱ्याचशा कालावधीनंतर आता धावफलक आपण पाहिलं तर अफजल इलेव्हन महाड संघाचं पुढे गेले. धावा 4 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक अद्यापचं मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दुसरं, आणि तिकडे आपण जर पाहिलं तर तिसराच बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. अमन, ज्या अमननं पहिला सुंदर झेल या मैदानावरती पकडला होता. हो, यावेळीचा बॉल आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इकडे व्हाईट बॉल असेल. एक अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अगदी 12 वाजून गेलेत. 26 जानेवारीचा आजचा दिवस अगदी मंगलमय दिवस, आणि आजच्या दिवशी आपण पाहतोय या स्पर्धेचे अंतिम रात्र सुद्धा आजच चालू होईल, आणि इकडे तिसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा आपण पदार्पण केलंय. एक भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा. यावेळीचा बॉल अगदी बीमर, आणि त्या बीमरला लेग साईडला फिरवलं. लॉंग लेग आणि त्याच वेळेला फाईन लेगच्या मधोमध फिल्डर वेगाने येताना पाहायला मिळतात, आणि त्याच वेळेला बघता बघता नो वरती 2 नो प्लस आपण जर पाहिलं तर 2 इकडे 3 धावा स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळतील. आणि या 3 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना तब्बल आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. अशा पद्धतीची बॅटिंग अपेक्षित नाहीये राहुल यांच्याकडून. ज्या वेळेला जर फुल टॉस येतात त्याच वेळेला हाफ ट्रॅकर बॉल येतात, अगदी सीमारेखेचे चेंडू बाहेर जावे ही इच्छा जरूर महाडकरांची असेल, पण तेवढेसे हुशार अमन सुद्धा आहेत. यावेळीचा फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल, हाफ ट्रॅकर त्याच्यावरती आक्रमण केलं. शॉर्ट टर्म पूल तर झाला होता, फिल्डर तिकडे आले, चांगली फिल्डिंग राहिली आहे. जरी तिकडे आपण जर पाहिलं तर फ्री हिटचा बॉल होता, त्या कारणानं राहुल बचावले, पण नाझिम यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्वतःला स्ट्रेच केलं, त्याच वेळेला अगदी आपला फिटनेसचा वापर चांगल्या दर्जाचा करत असताना बॉलला पकडलं, आतमध्ये आणलं, आणि टीमसाठी 5 धावा त्याही सेफ ठेवल्या. हे महत्वाचं आहे. एक धाव खूप सारी इम्पॉर्टंट आहे. एक धाव 2 लाखाच्या या बक्षिसाकडे तुम्हाला नेणार आहे, आणि त्या धावेसाठी धावपळ मैदानाच्या आतमध्ये महाडकर करताना पाहायला मिळतील. पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. बघता बघता बॉल लॉंग लेगच्या दिशेला चाललाय. चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे, यावेळेला चौकार नो वरती लगावलाय. धावा 5.
चौकार येताना पाहायला मिळत आहे. नो बॉल वरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये झालंय. धावांचा वेग वाढलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. त्याच वेळेला पुढचा फ्री हिटचा बॉल. याआधी आपण ओव्हर स्टेपचा नो बॉल पाहिला. अमन यावेळेला कमी गतीचा टाकलाय. टप्पा कुठे पडलाय हे पाहावं लागेल. या सगळ्या घडामोडी आमच्या पंचांना हेरायच्यात. अगदी नक्की बॉल खेळपट्टीवरती पडला की खेळपट्टीच्या बाहेर हा मोठा खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह हा आमच्या पंचांना सुद्धा. अमन मात्र थोडे महागडे दिसायला लागले. अमन मात्र आपण जर पाहिलं तर कुठेतरी बऱ्याचशा धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाले. पंच आम्ही तुमच्या इशाऱ्याची वाट पाहू. यस व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यस पंचांना हेच पाहायचं होतं नक्की बॉल खेळपट्टीवरती पडलाय की खेळपट्टीच्या बाहेर. ऑफस्टिकच्या बराचसा दूर तर होताच बॉल पण तो आत आलाय का हाही मोठा प्रश्नचिन्ह आमच्या प्रेक्षकांना होता. शेवटच्या क्षणी निर्णय आला व्हाईट बॉलचा. अवंतर स्वरूपाची धाव. धावेची संख्या आपण जर पाहिलं तर पुढे जात असताना तब्बल 15 धावा. आतापर्यंत 13 धावा खर्च करताना बघायला मिळाले. बॉलिंग मार्कवरती अमन 3 चेंडू झाले. 13 धावा खर्च केला. षटकातील पुढचा बॉल. गणेश गिरी ऑन स्ट्राईक. यावेळीचा फटका गग्गाच्या बॅट मधून आला. मिडल ऑफ द बॅट. टायमिंग प्रॉपर आहे. शॉट सिलेक्शन चांगलं आहे. ऑन साइडला सिक्सर. सहा धावा येताना पाहायला मिळतात. मी म्हटलं होतं ना यंदाचा हंगाम 2025 गग्गासाठी खूप चांगले राहिले. ते मैदानाच्या आतमध्ये आले. अगदी यंदाच्या हंगामामध्ये 5 बॉल 5चा 6चा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती राहिला आणि आजही अशा पद्धतीचा इतिहास नोंदवण्यासाठी ते मैदानावरती आले. षटकारही आलाय. यावेळीचा खुलातला बॉल. अगदी षटकारानंतर अमननं टाकलेला चेंडू आहे ना मी आवर्जून अमनचं कौतुक करेल. कारण की एकंदरीत जर षटकार आला तर प्रत्येक गोलंदाजाला प्रश्न पडतो आता बॉल टाकायचा कुठे. आणि जर यॉर्कर टाकण्याचा धाडस तो गोलंदाज करतोय ना तर हे टीमसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हा मग तेवढीशी हिंमत बाळगली जाते आणि ती हिंमत बाळगत असताना मैदानाच्या आतमध्ये अमन गोलंदाजी करतात. कारण की जर यॉर्कर टाकायच्या आधी जर ओव्हर पिच झाला तर तिथेही 6 धावा येण्याची शक्यता असते. यावेळीचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. डबा पार्टनर स्ट्रोक आपण पाहतोय. अगदी सरळ रेषेमध्ये बॉल वाईडिश मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध चालला. एक धाव तिकडे मिळते आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढत असताना आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना धावा 23 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल त्याआधी एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. सुमधुर संगीत ऐकूया आणि एक चांगल्या मॅचच्या दिशेनं पुन्हा येऊया. डीजे उद्याच्या दिवसामध्ये आपण संपूर्ण जगभर पाहणार आहोत. अगदी हा क्रिकेटचा खेळ आणि आज आपण जर पाहिलं तर या स्पर्धेची सुरुवातही आपण रोज राष्ट्रगीतानं करतो. हे महत्वाचं आहे. कारण की शाईन क्रिकेट क्लब गोरेगाव यांना जरूर आपण जर पाहिलं तर एक दमदार आयोजन आहे. कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही या स्पर्धेमध्ये. अशा दर्जाची स्पर्धा. यावेळीचा फटका बॅट राहुलच्या बॅटमधून आला. स्क्वेअर लेगला स्ट्रोक खेळला. तिकडे फिल्डर वेगाने त्यांना पाहायला मिळाले. एक धाव तर मिळतीये आणि त्या एकाच धावेवरती समाधान हा दोन्ही बॅटरनं मानला. तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय. राज यांना मात्र इथे आमंत्रित करण्यात आलं. राजला राज्य गाजवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना कमबॅक मिळवावा लागेल. कारण की पहा पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या. 1 विकेट मिळाली होती ती सूरज करकरेची आणि तदनंतर अमन आले. अमन यांनी तब्बल 21 धावा खर्च केला. या मॅच मध्ये बरेचसे महागडे दिसले अमन. यावेळीचा बॉल पुन्हा आडवा बॅटने खेळायचा होता. बॅटची अगदी बाहेरची कडा घेत असताना बॉल टर्न झाला. शॉर्ट फ्रंटलेगच्या दिशेला गेला. बॉल तिकडे बघता बघता एकदम मिळाली आणि दुहेरी धावेसाठी पलटत असताना पुन्हा इकडे 2 धावा धावफलकावरती मिळतात. या 2 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना तब्बल 26 धावा. 26 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत आपण पाहिलं तर इकडे 26 धावा बनल्या गेल्या. 1 फलंदाज बाद झाला. टीम अफजल 11 महाड मैदानाच्या आतमध्ये खेळतात. चिपळूणकरांना इकडे कमबॅक करायचा. धावा त्यांनाही थांबवायच्यात. अमननी गोलंदाजी केली. तदनंतर त्या चुका सुधारत असताना ते मैदानाच्या आतमध्ये राज
यावेळीचा हा ट्रॅकर बॉल, हा चुकीचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न तर झाला पण तो फटका मैदानाच्या आतमध्ये फसला गेला. मोठी विकेट, मोठा धक्का, गणेश गिरी मैदानाच्या बाहेर. खेळत असताना सातत्यानं आपण जर पाहिलं तर अफझल 11 महाड संघाचं प्रतिनिधित्व केलंय, पण त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यानं इतिहास नोंदवलाय तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित देसाई दाखल होताना पाहायला मिळतील. अगदी बाबी या नावानं त्यांची प्रसिद्धी संपूर्ण महाड विभागामध्ये आहे. त्याच वेळेला तो इतिहास कोणता होता तर एका चेंडूमध्ये 13 धावा बनवणारा एकमेव खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला उभा आहे. ज्यावेळेला जिंकण्यासाठी 1 बॉल 13 ची गरज होती, ज्यावेळीचा बॉल बॅटची कडा घेतली, बॉल आतमध्ये आला, अप्रतिम गोलंदाजी. त्याच वेळेला मात्र तिकडे राजही थांबायला तयार नाहीयेत. राजलाही माहितीये मलाही चांगल्या दर्जाची गोलंदाजी करायची आहे. समोर बॅटर रोहित देसाई आहेत पण त्यांना मलाही थांबवायचं आहे. आज मीही चिपळूणकरांसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय, मलाही महाडकरांना या खेळपट्टीवरती थांबवायचं आहे. पुढचाच बॉल, यावेळीचा बॉल अप्रतिम खोलात राहिला. यावेळेला पंचांचा हात आकाशाकडे, लेग बिफोर, यष्ट्यांच्या समोर पकडले गेलेत. रोहित देसाई बाबी मैदानाच्या बाहेर. यावेळीचा ट्रॅकर अडवा बॅटने ओमकारने खेळला, फिल्डर आले, तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतात. याही वेळेला 4. तिकडे येताना पाहायला मिळाला चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या ही मात्र धावफळकावरती वाढते. धावा 32 आपण पाहतोय. 32 धावा स्कोर कार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले, चौकाराच्या साह्यानं धावा वाढल्यात. एक चांगल्या पद्धतीची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला टीम अफझल 11 महाड, एका बाजूला चिपळूण, असे 2 संघ मैदानावरती आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतात. या दुसऱ्या फेरीतील ही दुसरीच मॅच आपल्या समोर आली आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा हाफ ट्रॅकर, मोठा फटका, ताकदीचा वापर करत असताना राहुल बाहुबली यांच्या बॅट मधून षटकार. बघा इकडे मात्र 36 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतात. पुढचाच बॉल, या वेळेचा हाफ ट्रॅकर होता. आता ही बॅटची लीडिंग एज घेतली आणि त्याच वेळेला शॉर्ट फाईन लेगला
एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज वैभव दाखल झालेत. वैभवला वैभवशाही खेळ करावा लागेल. धावा बनवायच्या अफजल 11 महाड टीमसाठी. टीमची धावसंख्या 36 आपण पाहतोय. ओ याही वेळेला वैभवच्या बॅटची सुद्धा लिडिंग एज. यस्टनच्या मागे आता कीपरनं काम चोख बजावलंय. वैभव आले, वैभव मैदानाच्या बाहेरही गेले. अजून एक विकेट. तर सिद्धेश दाखल होताना पाहायला मिळतील. ज्या सिद्धेशनं गुजरात राज्यामध्ये जात असताना सुरत विभागामध्ये अगदी अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळलं ना, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी मैदानाच्या चहूबाजूला बॅटिंग करण्याची क्षमता या खेळाडूकडे. आणि आता दोन्ही डावखुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एकीकडे ओमकार, एकीकडे सिद्धेश. या दोघांनी धावा बनवायच्या आहेत. धावा बनवावा लागतील, कारण की षटक क्रमांक आता चौथा मार्गस्थ झालाय. तिकडे सलीम बॉलिंगला आले आणि ज्याच वेळेला पहिल्या बॉलवरती षटकार आला ना, तदनंतर त्याचं प्रतिउत्तर लगातारच्या 2 विकेट्स तिकडे मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळालं. हे महत्वाचं आहे. मॅच मध्ये कमबॅक इम्पॉर्टंट आहे. त्याच वेळेला आपण म्हणतो ना की खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, तर लोकांची तोंड गप्प करायची असेल तर आयुष्यामध्ये किंवा क्रिकेटमध्ये कमबॅक करून दाखवावा लागतो. आणि तो कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करून दाखवला बॉलिंग करताना सलीमनं. ओ यावेळेला सिद्धेश खेळतात. आडवा बॅटने खेळायचा तो बॉल शरीरावरती आला आणि त्याच वेळेला सिद्धेशही मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतात. एक डॉट बॉल अफजल 11 महाड संघाला बॅकफूट वरती आणेल, अडचणीमध्ये सापडेल. पण तोच एक डॉट बॉल सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये सलीम आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर टीम चिपून चांगल्या पद्धतीचे फेकतात. यावेळीचा बॉल आपण पाहतोय. टीमची धावसंख्या फळकावरती एकंदरीत आपण पाहतो 36 आकड्यावरती स्थिरावली आहे. शांत धावसंख्या उभी राहिली आहे. 4 बॉलचा खेळ संपला. यावेळेचा या सत्रातील हा शेवटच्या षटकातील 5वा बॉल. 5वाच बॉल. बॅट इकडे फिरली. बॅट बॉलचा संपर्क इथे राहिला नाहीये. काय घडतंय? धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि बघता बघता 22च्या स्वरूपामध्ये एक धाव सुद्धा इथे मिळाली. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा निर्णय झाला होता, पण त्याच वेळेला तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि धाव घेण्यामध्ये सफल सुद्धा राहिले. आणि एका धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 37 धावा. एक धाव येताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. या षटकातील, या पूर्वार्धाच्या खेळातील, या इनिंग मधील शेवटचाच बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती सलीम, समोर खेळाडू ओमकार. ओ यावेळीचा फटका तर पहा, अप्रतिम, अविश्वसनीय, अगदी देखणं आणि त्याच वेळेचा दर्जेदार आसमानी टोला. या मॅचचा पूर्वार्ध संपवला आपला अनोख्या स्टाईल मध्ये षटकारानं. त्रेचाळीस धावा
या मात्र धावफलकावरती आपण जर पाहिलं तर मैदानावरती तिकडे आपण पाहिलं आणि 44 धावांची टोटल या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 24 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. हे सुंदर मैदान आपण पाहतोय. शाईन क्रिकेट क्लबचं हे मैदान संपूर्ण आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतं. ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतं. विलास डेकोरेटर यांनी सजवलेली ही स्पर्धा आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी हे ड्रोन व्ह्यू हे मुख्य आपलं व्यासपीठ विलास डेकोरेटर यांच्या माध्यमातून नवल दर्जाचं सजवण्यात आलंय. त्याचबरोबर संपूर्ण मैदानाच्या चौबाजूला लाईट्स आपण पाहतोय. अगदी त्याच वेळेला संपूर्ण बॅरिकेड आमच्या प्रेक्षकांसाठी चांगल्या दर्जाच्या गॅलरीज आणि त्याच वेळेला संपूर्ण मैदानाच्या चौबाजूला बॅनर्स आपण पाहतोय. अप्रतिम ही स्पर्धा पूर्णपणे सजवण्याचं कामकाज आपण विलास डेकोरेट्स यांच्या माध्यमातून पाहतो आणि त्याचे सगळे ड्रोन्स व्ह्यू आपण पाहिलं तर मॅजिक मुवमेंट यांच्या माध्यमातून कॅप्चर केले गेलेत आणि ते आता tenniscricket.in या वाहिनीवरती आपल्याला बघायला मिळतात. पूर्वार्धाचा खेळ संपला. सेकंड इनिंग कडे आपण जातो जिकडे 24 बॉल 44 धावांची आवश्यकता चिपळूण टीमला जिंकण्यासाठी. पण त्याच वेळेला चिपळूणचा गोड आवाज तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आवाज आपण ऐकूया सिद्दीक मेहमान सरांना. थँक्यू. हर्षल मुंडे आमच्या बरोबर जोडले होते. हर्षल आपलं मनापासून हार्दिक आभार. आपण एक चांगलं गोड आवाज या ठिकाणी ऐकलं. हर्षल याचं एक मराठीमध्ये एक बुलंद आवाज देखील आहे, त्यांचा आवाज आपण ऐकला. मैच की तरफ जाएंगे. बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर. मनल 11 चिपलून बनाम दूसरी तरफ अफजल 11 महाड़ इनके बीच में मुकाबला चल रहा है. और आज का दिन भारत के लिए बहुत महत्वपूर्ण दिन है, इंडियन रिपब्लिक डे. अगर मैं जन्म लूं दोबारा तो इंसान में भगवान देना मिट्टी हिंदुस्तान की, होठों पर गंगा हो और हाथों में तिरंगा हो. देश के लिए एक बार फिर आज का दिन बहुत महत्वपूर्ण है. भारत के लिए बहुत महत्वपूर्ण दिन 26 जनवरी का दिन. ये दिन कौन भूल सकता है. 15 अगस्त और 26 जनवरी भारत खुशी से झूम उठा है. आज गोरेगांव का ये ऐतिहासिक मैदान, उसके ऊपर ये टूर्नामेंट चल रहा है और शानदार टूर्नामेंट. शाहीन क्रिकेट क्लब का ये टूर्नामेंट. प्रारंभिक बल्लेबाज हनीफ और नाजिम मैदान के अंदर पहुंच चुके. 44 रन बनाने के प्रति ओवर 11 बनते तो ये मैच जीता जा सकता है. पावर प्ले को ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार. पहली गेंद ब्लॉक ऑन पे कहती, ले लिया कैच. फॉलो थ्रो के अंदर कैच होता हुआ विकेट हनीफ का गिरेगा. पहला झटका, पहला विकेट. कौन और फॉलो थ्रू के अंदर एक जबरदस्त कैच गेंदबाज ओमकार द्वारा. पहली गेंद पर सफलता, यानी गेंदबाज का कॉन्फिडेंस अब जाकर 7वें आसमान पर गया होगा. अच्छी गेंदबाजी. गेंदबाज ओमकार को आप देख रहे हैं, पहले गेंदबाज है, मुख्य गेंदबाज है, सफल गेंदबाज है और पहली गेंद पर शिकार किया. दूसरे गेंद अब खेलने के लिए नए बल्लेबाज मैदान के अंदर तीसरे नंबर पर बैटिंग के लिए पहुंच रहे हैं. जुनेद मेमन को आप देख रहे हैं, नए बल्लेबाज मैदान के अंदर. पहली गेंद पर विकेट गिरने के बाद जुनेद मेमन को भेजा गया है. मुकाबला बहुत अच्छा चल रहा है. मनल 11 चिपलून बनाम अफजल 11 महाड़. अफजल 11 के ओनर अफजल मेमन फिलहाल इस मैच को देख रहे हैं और उनका भी स्वागत है. मजा आएगा इस मैच के अंदर. दोनों तरफ बैटल अच्छा है और बैटिंग करने के लिए अब जाकर मैदान के अंदर जुनेद मेमन आएंगे चिपलून की टीम से. तीसरे नंबर पर इनको भेजा गया. फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी फ्लाइंग स्लिप का थोड़ा सा पीछे गए, एक खिलाड़ी गली के स्थान पर, एक खिलाड़ी पॉइंट. क्या मिड ऑन ऑन साइड पर शॉट स्क्वेयर एक ईश्वर के एक गेंद. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, गेंद और बनने का कोई ताल्लुक नहीं है. गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के 10 स्थानों में बिंदी गेंद की समाप्ति होती है. लाइन बिल्कुल सही है, टप्पा बिल्कुल सही है और अच्छी गेंदबाजी है. अनुशासन के साथ ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी, चौथे 5वें स्टंप पर गेंदबाजी करते हुए हाथ खोलने का मौका नहीं दिया. पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद बिंदी. गेंदबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान पर गए. ईश्वर के एक गेंद. रुक गए.
ये बेहतर है। अब जाकर अगर बात की जाए तो पहली दो गेंदों पर गेंदबाज ने अपना बोलबाला किया गया। अब जाकर बल्लेबाज मैदान के अंदर अंपायर के साथ चर्चा भी कर रहे हैं। एक गेंद पर जुनेद मेमन है, दूसरी गेंद पर पिछले मैच के हीरो बनने वाले खिलाड़ी नाजिम को आप देख रहे हैं। पावर प्ले का ओवर चल रहा है, 2 गेंदों में रन नहीं आए, विकेट चटकाया गेंदबाज ओमकार ने। सफल गेंदबाज है ईश्वर की अगली गेंद लेफ्ट राउंड। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, बैक टू बॉलर खेलते में लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जाते हुए खिलाड़ी गए और थोड़ा सा फंबल होते हुए इसका फायदा बल्लेबाज उठाने वाले। पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आएंगे। लॉन्ग ऑफ पर जो खिलाड़ी थे वो फंबल होते हुए नजर आए, खराब फील्डिंग करते हुए नजर आए, उसका फायदा बल्लेबाजों ने उठाया और एक एक रन बहुत महत्वपूर्ण है। 3 गेंदों का खेल शुरुआत में समाप्त। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 2 रन 1 विकेट के नुकसान पर 44 रनों का लक्ष्य है। इस मैच को जीतना गए 44 रन बनाने के बैटिंग करने वाली टीम को। यह मुकाबला बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है, जो जीतेगा वो सिकंदर कहलाएगा। ईश्वर के अगली गेंद अपने बॉलिंग मार्ग पर ओमकार बैकवर्ड पर चले गए, कट कर दिया, डीप बैकवर्ड पॉइंट पर गेंद जाती हुई, वन बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर, वार पर वार, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। दमदार स्ट्रोक बल्लेबाज जुनेद मेमन द्वारा बैट के मुंह को खोदते हुए और डीप बैकवर्ड पॉइंट पर एक जबरदस्त चौका था। रन संख्या तेजी के साथ ट्रेबल 6 पर पहुंची गए। 4 गेंदों का खेल समाप्त है। रन संख्या 6 रन 44 का पीछा करना के माहौल बना भागे, मैच अच्छा के पावर प्ले ओवर चल रहा है। ईश्वर की अगली गेंद अपने बॉलिंग मार्ग पर माची गेंद पैड पर कहते ऑन साइड पर कहते मिडॉन पर खिलाड़ी के थोड़ा सा फंबल हो रहे, 1 रन से ज्यादा कुछ नहीं है और डायरेक्ट के अंदर गेंद को रोका गया। रन संख्या 1 रन के साथ अब जाकर टीम का टोटल 7 रन 1 विकेट के नुकसान पर 5 गेंदें शुरुआत में समाप्त हुई। अच्छी गेंदबाजी है, गेंदबाज ने पकड़ के रखा। पावर प्ले में आप 7 रन दे रहे हो यानी अच्छी गेंदबाजी है। अभी भी आखिरी गेंद का खेल बचा हुआ है, प्रति ओवर 11 बनते हैं तो एक बार फिर बल्लेबाजों के लिए भी औसत है। ईश्वर की अगली गेंद अपने बॉलिंग मार्ग पर ज्यादा बाहर चले गए हैं, क्रीज की गहराई का इस्तेमाल कर रहे हैं। अंपायर हमारे तरफ जुड़ रहे, वाइड बॉल मिस्टर एक्स्ट्रा का इशारा होता हुआ। रन संख्या 1 रन के साथ अब जाकर 8 पर पहुंचे, 1 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छा मुकाबला है, दोनों तरफ बैटल बना हुआ है, दोनों भी टीम के खिलाड़ी संघर्ष कर रहे हैं। मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान और इस पड़ाव को जीतने के लिए हर खिलाड़ी जी जान लगा रहा है। इस ओवर के अगली गेंद शानदार गए, ऑन साइड पर खेलना चाहते हैं, गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं है। गेंद टप्पा करने के बाद विकेट कीपर के दस्तानों में। ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त। रन संख्या कुल मिलाकर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। मैच अच्छा चल रहा है, पहले ओवर में 8 रन आए हैं। 18 गेंदों का खेल शेष, 36 रनों की जरूरत है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, एक गाने के साथ वापस भी आएंगे। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। दूसरे ओवर के अंदर अब जाकर गेंदबाजी करने के लिए सिद्धेश को आप देख रहे हैं। अपनी ओर से पहला, टीम की ओर से दूसरा ओवर लेकर गेंदबाज का इस्तेमाल हुआ। सिद्धेश गेंदबाजी करने के लिए आए। जुनेद मेमन को आप देख रहे हैं स्ट्राइकर एंड पर, जिन्होंने एक चौका लगाया है और इनके ऊपर भी निगाहें रहेगी। और दूसरे एंड पर नाजिम फकी स्ट्रगल कर रहे हैं, इनके बल्ले पर गेंद नहीं आ रही। रन संख्या 8 रन। ओवर की अगर बात की जाए तो फिलहाल सिद्धेश मोरे दूसरे ओवर के अंदर गेंदबाजी करने के लिए आते हुए, और ये भी गेंदबाज की अगर बात की जाए तो लेफ्ट हैंडेड गेंदबाज है। ऑन साइड पर फैली भी फील्ड आप देख रहे हैं। पावर प्ले खुलने के बाद ऑफ साइड पर कुल मिलाकर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी गए और जुनेद मेमन स्ट्राइकर एंड पर खड़े गए। ऑन स्ट्राइकर एंड पर नाजिम फकी गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। पहले ओवर में 8 है, 18 गेंदे 36 की जरूरत है। लेफ्ट आर्म राउंड शानदार गए। मैदान के अंदर थर्ड अंपायर का कॉल आता हुआ विकेट के पीछे अगर बात की जाए तो विकेट कीपर भी बहुत चौकन्ने थे। इस गेंद के ऊपर क्या बात है ये भी देखने वाले हैं। थर्ड अंपायर का कॉल है, क्या विकेट गिरी गए या बल्लेबाज सुरक्षित है, ये भी देखना बहुत जरूरी है। अंपायर ने अब जाकर टीवी अंपायर की तरफ कॉल किया, यह महत्वपूर्ण फैसला किसके पक्ष में जाएगा। रन संख्या अभी तक स्कोर कार्ड के ऊपर रुके हुए गए 8 रन आप देख रहे हैं। दूसरे ओवर की पहली गेंद थी, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सिद्धेश पवार आए थे और इनकी गेंद शरारत कर रही है, हरकत कर रही है। बल्लेबाज थोड़ी सी दुविधा में चढ़ गए। विकेट के पीछे जो विकेट कीपर थे वो बहुत अच्छा काम कर रहे हैं। सिद्धेश मोरे को आप देख रहे हैं। अंपायर का सिग्नल नॉट आउट, यानी बल्लेबाज सुरक्षित है, नॉट आउट। बॉल बिंदी गेंद रहेगी।
रन नहीं है। टप्पा खाने के बाद बल्लेबाज थोड़ा सा एक बार फिर हड़बड़ाहट में नजर आए। गेंद टप्पा खाने के बाद शरारत करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में गई। सिद्धेश मोरे को आप देख रहे हैं गेंदबाजी करने के लिए आए हैं। अपने ओर से पहला टीमकर से दूसरा ओवर कर रहे हैं और रात का समय गए 12 बजने के बाद ये मुकाबला देखिए कितने दर्शक देख रहे हैं। सुपर हिट पिक्चर के शाहीन क्रिकेट क्लब गोरेगांव का ये 2025 की कहानी आपको सुना रहे हैं और जबरदस्त टूर्नामेंट है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सिद्धेश मोरे तैयार। लेफ्ट आर्म राउंड विकेट इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद थी बैकफुट पर चले गए ऑन साइड। इस गेंद को बैकफुट पर जाकर कवर की तरफ ढकेल दिया ऑफ साइड की तरफ खेलने में और रक्षात्मक ढंग के साथ खेल रहे। वेट एंड वॉच का जो स्ट्रोक है वो खेलते में 1 रन के साथ रन संख्या में इजाफा। रन संख्या फिलहाल 9 रन। ओवर की बात की जाए दूसरे ओवर की 2 गेंदों का खेल समाप्त है। जीतने के लिए अभी भी 16 गेंदों का खेल बचा। बाकी 35 रनों की जरूरत मनल 11 चिपलून को इस मैच के अंदर। सिद्धेश अपने बॉलिंग मार्ग पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं। ऑन साइड पर खेलने की कोशिश। गेंदर बनने का कोई ताल्लुक नहीं। शानदार गेंदबाजी 3 गेंदों के अंदर केवल और केवल 1 रन दिया गया। सिद्धेश की अगर बात की जाए तो सिद्धेश मोरे इस मैच के अंदर जान डाल रहे हैं और गेंदबाज अभी तक असरदार है। बल्लेबाज इस बड़ा मंच है, बड़े मंच पर हीरो बनने का मौका गए मगर इनका बल्ला अभी तक खामोश है। शानदार गेंदबाजी। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अभी तक आप देखा जाए तो 9 रन बने हैं। इस ओवर के अंदर 3 गेंदों में 1 रन बनाने का काम बल्लेबाजों ने किया और शानदार गेंदबाजी जान डाली है अफजल 11 महाड़ की टीम से। सिद्धेश मोरे इस ओवर के अगली गेंद अपने बॉलिंग मार्ग पर क्रॉस द स्टंप जाकर खेलना चाहते हैं। चारों खाने चीतों में गेंदर बनने का कोई ताल्लुक नहीं है। क्लीन बोल्ड विकेट गिरता हुआ गाने को समय में बनाए कौन। चार गेंदों के अंदर फिलहाल अब तक 1 रन दिया गया और 1 सफलता इनके नाम पर है। सिद्धेश मोरे क्या गेंदबाजी कर रहे हैं और सिद्धेश मोरे मैदान के अंदर जलवा बिखेर रहे। गेंदबाजों का बोलबाला इस टूर्नामेंट के अंदर आ गए और अभी तक सिद्धेश मोरे की अगर बात की जाए तो 4 गेंदों के अंदर 1 रन 1 सफलता इन्होंने ले रही है। 9 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए 44 रनों का लक्ष्य है। 2 विकेट के नुकसान पर दूसरे ओवर के अंदर 9 रन बने गए। जगूर दलवी नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए 4थे नंबर पर। जगूर दलवी नए बल्लेबाज मैदान के अंदर आए गए। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। एक तरफ मनल 11 चिपलून बनाम दूसरी तरफ अफजल 11 महाड़। फील्डिंग करने वाली टीम अफजल 11 महाड़। इस ओवर के अगली गेंद बड़ा स्ट्रोक खेलना आ गया। गेंदर बनने का कोई ताल्लुक नहीं। टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में। विकेट कीपर क्या काम कर रहे हैं, जबरदस्त काम चल रहा है। विकेट के पीछे आप देख रहे हैं सूरज को और सूरज बहुत अच्छे विकेट के बीच 5 गेंदों के अंदर इस गेंदबाज ने 1 रन दिया और 1 सफलता दी गई। सिद्धेश की बात की जाए तो सिद्धेश मोरे यही कह रहे हैं। सिद्धेश कह रहे इस टूर्नामेंट के अंदर जान डालने के लिए मैं हूं तैयार और इस टूर्नामेंट में रंग भरने के लिए हम तैयार। जबरदस्त गेंदबाजी और इन्होंने प्रदर्शन बहुत अच्छा किया। 5 गेंदों में केवल और केवल 1 रन दिया और 1 सफलता इनके नाम पर। इस ओवर की अगली गेंद आड़े बढ़ने का इस्तेमाल किया ऑन साइड पर कहते हैं डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी है ले लिया कैच। जगूर दलवी की पारी का अंत होता था। आड़े बल्ले का इस्तेमाल किया था। ऑन साइड पर खेलना चाहते थे, गैप ढूंढना चाहते थे, हाथ में जाते हुए विकेट का बंधन गॉन। षटक हाताळलंय आपल्यातून गोलंदाजाच्या माध्यमातून आपण बघितले सिद्धेश मोरेला तुम्ही बघितलंय आणि त्यानं काय गोलंदाजी करून दाखवली आहे। स्वतःच या ठिकाणी निश्चित महाड संघात मी का खेळतोय, माझा ग्रामीणचा संघ आहे आणि मला या संघामध्ये का दाखल केलंय आणि षटक क्रमांक 2 म्हणून दुसऱ्या षटकामध्ये मला का जबाबदारी दिली त्याचं स्पष्ट उदाहरण या मॅच मध्ये त्यानं दिले आहे। 1 षटक हाताळलंय, 2 फलंदाजाला बाद केलंय आणि 1च धाव दिली आहे। धावफलकावरती धावा आहेत त्या 9 गडी बाद झाले ते एकूण 3 फलंदाज बाद झालेले आहेत। मनल 11 चिपळूण संघाला 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 35 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत। गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं तिसरं षटक घेऊन रोहित गोलंदाजी मार्कवर दे। डावकुरे हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा तिसऱ्या नवीन गोलंदाजाचा वापर। डावकुरे हाताचा गोलंदाजी मार्कवर नवीन बॅट्समॅन नॉन स्ट्रायकर एंड वरती शेफ शिरेलकरला तुम्ही बघता 12 बॉल शिल्लक आहेत।
शुएब शिरलकर नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये 12 बॉल 35 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पहिला बॉल रोहितचा गॅटवेले मात्र सफल झालेत. मागे खेळला डीप फाइंडिंगला चेंडू ट्रॅव्हल होईल. पहिल्या बॉल वरती चौकार येतो जुनेदच्या बॅट मधनं. महत्वाच्या क्षणी महत्वाचा चौकार. यस डीजे कॅरी ऑन. मैदानामध्ये बॅट्समॅन जुनेद मेमनच्या बॅट मधनं 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा तुम्हाला बनवायचे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 13 धावा झाले. 44 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि विजय करता या मॅच मध्ये तुम्हाला 31 धावांची गरज अजूनही आहे. गोलंदाजी मार्कवर रोहितच्या पहिल्या बॉल वरती भरघोस समाचार घेतलाय. गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. ऑन साइडला 5 क्षेत्ररक्षक लावलेत. ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक बघताय. पुढील बॉल स्लोवर प्रकारचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला देखना फटका केला. यावेळी मात्र चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग दमदार खणखणीत सनसणीत षटकार. कम खर्चा भरपूर चर्चा मला जो स्ट्रोक आहे तो स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं आलाय. एक्स्ट्रा कव्हरला भेदणारा फटका आणि धावफलकाला आकार दिलाय. संघाची स्थिती आपण बघितली तर 19 धावा. गोलंदाज रोहितच्या विरोधात भरघोस समाचार. 1 चौकार 1 षटकार आलाय. पुढील बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अकोटाबाचा चेंडू फटका फसलाय. चेंडू हव्यामध्ये. बहुधा या बॉल वरती काय होणार आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. कुठलीच चूक करत नाहीये. झेल पकडला जातोय. जुनेदची केली संपुष्टात. धक्का क्रमांक या मॅच मध्ये 4था धक्का 4था ब्रेक थ्रू. 19 या धावसंख्येवरती मनल 11 चिपळूण संघाला जुनेद जो मैदानामध्ये आतिषबाजी करत होता. खूप महत्वाचा दिवस. कतरा कतरा मेरे लहू का इस वतन के काम आएगा. मेरे जाने के बाद भी तिरंगा हिमालय पर ऐसे मुस्कुराएगा. मैदान के अंदर महफूज चले गए और 9 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है. इस मैच को जीतने के लिए आपको 25 रनों की जरूरत है. मुकाबला अभी भी समाप्त नहीं हुआ है. जान डालने की जरूरत है. बल्लेबाज एक तरफ जुनेद मेमन जान डाल रहे थे. इस ओवर की अगली गेंद रोहित अपने बॉलिंग मार्क पर लेफ्ट राउंड विकेट. इस ओवर की अगली गेंद है. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हो. ऑन साइड की तरफ कहते हैं मिड विकेट की तरफ गेंद ट्रैवल होते हुए खिलाड़ी वहां पर गए. अच्छी फील्डिंग है. स्ट्राइकर गेंद की तरफ थ्रो करते हुए 1 रन मुकम्मल होता हुआ. रन संख्या आप जाकर स्कोर कार्ड के ऊपर तीसरे ओवर के अंदर 4 विकेट के नुकसान पर आप देख रहे हैं. रन संख्या 20 पर पहुंची गए. अभी भी 8 गेंदों का खेल बचा हुआ है. 24 रनों की जरूरत है मनल 11 चिपळूण के लिए. इस ओवर की अगली गेंद रिवाज बल्ले से खेलते हुए स्विच हिट का स्ट्रोक है. क्या बात है क्या बात है. वाह भाई वाह. शानदार स्ट्रोक. शेर की झलक सबसे अलग है. ब्यूटीफुल शॉट. शेर खेल बचा बाकी. इस मैच को जीतने के लिए अब 18 रनों की जरूरत है. 18 रन अभी भी बनाने के. इस ओवर के अगली गेंद रिवर्स खेलते हुए शानदार स्ट्रोक है. डीप बैकवर्ड पॉइंट पर कोई खिलाड़ी नहीं गया. गैप के अंदर 1 बाउंस. गेंद बाउंड्री के बाहर. वार पर वार. गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. क्या बल्लेबाजी है. पहले और आज की रात बहुत महत्वपूर्ण है. 26 जनवरी ये कोई नहीं भूल सकता. 15 अगस्त का दिन कोई नहीं भूल सकता. कि अगर मैं जन्म लूं दोबारा तो इंसान में भगवान देना मिट्टी हिंदुस्तान की. होठों पे हो गंगा और हाथों में हो तिरंगा. ये शान है मेरे देश की. बहुत अच्छा मुकाबला है. 6 गेंदों का खेल बचा हुआ है. अब जाकर इस मुकाबले में 14 रनों की जरूरत है. टीम का टोटल 30 पर पहुंचा. 14 रन बनाने के मैच बदल गया है.
गेंदबाजी करने के लिए आखिरी ओवर के अंदर अब जाकर दिलीप आएंगे। क्रिकेट का खेल ये बदलने वाला खेल है, कब बदलेगा ये किसी को पता नहीं है। आज जाकर मुकाबला अब जाकर बदल गया है। गोरेगांव का ये ऐतिहासिक मैदान शाहीन क्रिकेट क्लब गोरेगांव का ये टूर्नामेंट क्रिकेट का खेल बदला गया। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आखिरी ओवर के अंदर दिलीप अपने बॉलिंग मार्क पर ओवर द विकेट। अच्छी गेंद फुल टॉस गेंद ऑन साइड की तरफ कहते हुए स्क्वायर लेग की तरफ गेंद ट्रैवल होती है डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं मैदान के अंदर अच्छी दौड़ लगाते हुए। 5 गेंदों का खेल बचा बाकी, जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। महफूज शुक्र को आप देख रहे हैं, पहली गेंद लोअर फुल टॉस थी ऑन साइड की तरफ खेलते हुए डीप स्क्वायर लेग पर जब तक खिलाड़ी फील्ड करे थ्रो करे तब तक 2 रन चुराए गए। अब 5 गेंदे बच्चे भी गए, जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। कर्म भूमि की दुनिया में सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीरें देता है, लकीरों में रंग हमें भरना पड़ता है। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है, नजरें रखिए ऑन, टीवी रखिए ऑन, मोबाइल रखिए ऑन, यूट्यूब रखिए ऑन, टेनिस क्रिकेट रखिए ऑन, गेम इज ऑन। 5 गेंदे बच्चे भी गए, 12 रनों की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड की तरफ खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ गेंद जा रही है, तेजी के साथ खिलाड़ी है, फुटबॉल खेल रहे हैं और वहां से गेंद को रोका है। बहुत अच्छी फील्डिंग पर 2 रन मुकम्मल करते हुए और पहली गेंद पर 2 रन, उसके बाद दूसरी गेंद पर 2 रन आए। 4 गेंदों का खेल अभी भी बचा बाकी, जीतने के लिए इस मैच में 8 रनों की जरूरत है। क्या गोरेगांव के ऐतिहासिक 10 रनों की जरूरत है। 4 गेंदों का खेल बचा बाकी, जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। हमारे साथ टेक्निकल टीम टेनिस क्रिकेट .in की टीम बहुत अच्छा काम कर रही है। 4 गेंदे जीतने के लिए 10 रन बनाने के, मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। गेंदबाजी करने के लिए दिलीप तैयार। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, माची गेंद बैकफुट पर चल गया ऑन साइड की तरफ कहते हुए गेंद मिड ऑन की तरफ जा रही, खुद गेंदबाज गेंद के नीचे जाते हुए जब तक फील्ड करे तब तक 1 रन मुकम्मल। महफूज की बात की जाए तो 3 गेंदों में 5 बनाए गए और अब जाकर 3 गेंदों में आपको 9 रन बनाने के। शुएब ने पिछले ओवर के अंदर 1 छक्का 1 चौका लगाकर मैच को ऑन किया गया और मुकाबला ऑन हुआ गया। दूधिया रोशनी में चलने वाला है मुकाबला, सुपर 8 मुकाबला गए। 3 गेंदों का खेल बचा हुआ गए, जीतने के लिए 9 रनों की जरूरत। दिलीप अपने बॉलिंग मार्क पर ओवर द विकेट, बड़ा स्ट्रोक खेलते हुए ऑन साइड पर खेलते हुए ये गेंद वाइड स्टोंगन की तरफ जाती हुई खिलाड़ी तेजी के साथ ले लिया कैच। गेंद को बाहर भेजना चाहते थे, खिलाड़ी वहां पर थे, ले लिया कैच। विकेट गिरता हुआ शुएब शिरलकर बैक टू पवेलियन। 2 गेंदों का खेल बचा हुआ गए, 9 रनों की जरूरत है। विकेट भी गिरा। एक जरूरी ऐलान है, जो मिकी माउस यहाँ पर ग्राउंड के अतराफ घूम रहे हैं उनके साथ जो छेड़छानी कर रहे हैं उन लोगों से इल्तिमास है कि वो प्लीज़ इस तरह का कोई काम ना करे। अगर आपको कैमरामैन पकड़ते हैं और आपको दिखाई दिया जाता है तो आपके ऊपर फिर एक्शन लेगी, तो ये आपके लिए भी अच्छा नहीं है और मैं नहीं समझता हूँ कि ये इंसानियत के लिए एक अच्छी चीज़ है। एक अच्छे इंसान हैं आप, आपके साथ वो भी एक इंसान है, आपका मनोरंजन के लिए उनको यहाँ पर पेश किया गया है, तो बराए करम उनको कोई तकलीफ ना पहुंचाए। आप भी इंसान है, वो भी इंसान है। कंपल्सरी चेसिंग है। 2 गेंदों का खेल बचा हुआ है, 9 रनों की जरूरत है। पैसा वसूल बात मैदान के अंदर है। एक तरफ अफजल 11 महाड़, दूसरी तरफ मनल 11 चिपलोन, अमान बगदादी आए हैं जिन्होंने खर्चा किया था। क्या पलट मार लाएंगे पारी में। इस ओवर की अगली गेंद 2 गेंदे 9, माची गेंद है बहुत खूबसूरती के साथ। इस गेंद को खेलते हुए सूरज गेंद के नीचे आते हुए क्या छूट गया। पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे गए, दूसरा रन भी मुकम्मल किया। क्या तीसरे के लिए वापस आने वाले, ये भी देखने वाले गए। तीसरे रन के लिए मैदान के अंदर रन लेना चाहते गए। अंपायर का सिग्नल भी देखेंगे। मैदान के अंदर चर्चा करने के लिए खिलाड़ी रुके हुए गए। 3 रन मुकम्मल करते हुए आखिरी गेंद बचे हुए गए। अफजल मेमन वहां पर आए हैं, उनसे इल्तिमास है कि स्टेडियम में आकर बैठे। बोली वाले अफजल मेमन, उनसे इल्तिमास है कि अफजल 11 के ओनर अफजल भाई मेमन फिलहाल पहुंच चुके हैं। उनसे विनती रहेगी कि आप मंच के ऊपर आइए और आपका तहे दिल के साथ स्वागत है। आखिरी गेंद पर मुकाबला चला गया। अंपायर का फैसला बहुत महत्वपूर्ण है। हमारे अंपायर ऑफिशियल अंपायर मैदान के अंदर चर्चा कर रहे हैं। कंपल्सरी चेसिंग है, मुकाबला कंपल्सरी चेसिंग वाला है। कहानी में किस तरह बदलाव जाएगा और इसीलिए कहा जाता है जवानी से बुढ़ापा आने के लिए वक्त लगता है। थर्ड अंपायर का कॉल अंपायर ने दिया है। क्या तीसरे रन के लिए ये कॉल है। अंपायर का फैसला, क्या रन रहेगा नहीं रहेगा ये भी सवाल बनता है। और आज का दिन, आज की रात पैसा वसूल है। थर्ड अंपायर कॉल। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। दूधिया रोशनी में चलने वाला यह टूर्नामेंट शाहीन क्रिकेट क्लब गोरेगांव का ऐतिहासिक टूर्नामेंट रहेगा। आज की तीसरी रात है और तीसरी रात कोई नहीं भूल सकता गोरेगांव के अंदर। अंपायर का फैसला 2 रन का किया गया।
मनल 11 2 रनों का इशारा अंपायर की तरफ से। थर्ड अंपायर 2 रनों का इशारा ने 1 गेंद 7 रनों की जरूरत है। 1 चेंडू 7 दमा। गेंदबाजी करने के लिए दिलीप को आप देख रहे हैं आखिरी ओवर के अंदर 14 की जरूरत है। इन्होंने 5 गेंदों के अंदर 7 रन कर चुके हैं। मुकाबला अब जाकर 1 गेंद में 7 रन कंपल्सरी चेसिंग है। क्या पलटवार होगा इस मैदान के ऊपर, कुछ अलग होगा, ये देखने मिलेगा, ये देखना बहुत जरूरी है। बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज अमान बगदादी ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक के ऊपर महफूज शिवकर। इस ओवर की अगली गेंद, आखिरी गेंद ऑन साइड की तरफ कहते हैं, गेंद मिड विकेट की तरफ जाती है। इसी के साथ फील्डिंग करने वाली टीम अफजल 11 महार टीम ने इस मुकाबले में जीत हासिल किया। कांग्रेचुलेशन, 6 रनों के साथ ये मुकाबले को जीता है। एक गाने के साथ इनका स्वागत करेंगे, उसके बाद दोनों कैप्टन यहाँ पर जल्दी टॉस के लिए चले आए। दोनों कैप्टन प्लीज यहाँ पर टॉस के लिए चले आए। मानगांव महार दोनों कैप्टन प्लीज।